अँड हिअर इज माय फेवरेट केक, ब्लूबेरी. मला वाढदिवसाबद्दल एवढी एक्साइटमेंट असते जेवढी ह्या केकसाठी असते. आणि हा फ्लेवर मोस्टली मिळत नाही. तुम्ही एकदा खरंच खाऊन बघा ब्लूबेरी केक. का नाही मग तुम्ही खाऊन बघा. म्हणजे थांबा, मी आज दुसऱ्यांदा नाही खातो, मी एकदा खाल्लेलो, दुसऱ्यांदा नाही खाऊन बघतो. तुम्हाला सांगतो चांगला असेल तर तुम्ही पण खाऊन बघा. आमचा अंकल आता कारखान्यात आहे गाईस, खूप महत्त्वाचं काम करतोय कारखान्यात. तर माग रिपेरी करायला लागलाय तो त्याच्या वाढदिवसा दिवशी पण. आणि माग रिपेरी होणं खूप गरजेचं आहे. माग रिपेरी झालं तर कापड निघणार आणि कापड निघलं तर मला पैसे मिळणार काही. अंकलला यायला जरा वेळ होणार असं वाटायला लागले. मग मी वैष्णवला काय म्हणाले, हळूच इकडचा असा केक कापूया आणि फोटो काढताना असं घुमवून ठेवूया, म्हणजे कट केलेलं दिसणारच नाही ना. तिला सांगायला पण ऐकच ना. केवढा अभ्यास करताय बघा पोरगी. काहीच पहिल्या बेंचवर बसतोय. ये जरा आश्चर्यकारक था. पहिल्या बेंचवर बसतेस ते. खरंच बसतो. खरंच तेवढं आहे माझ्याबद्दल मी पहिल्या बेंचवर बसत असेल. नाही, तू अशी बॅक बेंचर वाटते. मी बॅक बेंचरच आहे, पण मी फर्स्ट बेंचर झालो आहे. ऐक, तुला कोण पण बघितलं तर तुला बॅक बेंचरच म्हणते. मी बॅक बेंचरच आहे, बट माझ्या आयुष्यात असे काही सब्जेक्ट आल्यात ना, त्याच्यामुळं ना मी बॅक बेंचर नाही आता होऊ शकत. जर मी बॅक बेंचर आहे तर मी बॅकलाच राहणार. बॅकलॉग हे चढा, त्यामुळे मी फर्स्ट बेंचर झालो आहे. आता फर्स्ट प्रायोरिटी लिस्टमध्ये माझं पॉपकॉर्न. म्हणजे कणसाचे कुठले पण पदार्थ द्या, कधी पण द्या, मी खाणारच 101%. माझं फेवरेट आहे. आणि सेकंड म्हणजे हे, म्हणजे हाफ एवढं असं क्रेज नाही, वफल आहे एवढं नाही. आता मला ते 2दा खाल्लो, मळमळ आले आता. बस मला पण बास का नाही, एकदा खाल्लो मग. आणि 200 रुपये का त्याची वर येते एवढं खर्च करणार असं वाटते. म्हणजे आम्ही तुम्हाला सर्व तोंडर सांगतो, आम्ही कवाच असं एकदम महागडे ॲटम्स कधीच नाही खाल्लो. अफोर्ड करू शकतोय पण खात नाही आम्ही. म्हणजे आमच्या बाबांची शिकवण आहे आमच्या घरातल्यांची की पैसे आहेत म्हणून उडवायचे नाहीत. सो दॅट टाईप ऑफ. आणि सेकंड थिंग म्हणजे आम्ही 20 रुपयाची पाणीपुरी बी आम्हाला लई वाटत्या. आम्ही 15 रुपयाची पाणीपुरी खायची होती, ती 20 रुपये 25 रुपीज असं झाल्या. पण काहीच आम्हाला ते पण खूपच असं महाग वाटतंय. त्यामुळे आपला सगळ्यात आपल्या स्टेटसला म्हणजे आपल्याला अफोर्ड करू शकतो अशी गोष्ट म्हणजे फक्त वडापाव आहे इचलकरंजीमध्ये. आता तो पण आता महाग करायला आहे गाईस, तुम्ही करू नका प्लीज. तेवढंच आम्ही गरीब तेवढंच खाऊ शकतोय गाईस, प्लीज. ते आणि महाग करू नका. 25 रुपये 25 रुपये नको प्लीज. हे आमच्या आंटी बघायला काय पावडर कुठं राहिलं, नवराचा वाढदिवस म्हणणार पावडर ब्लश बीश मेहंदी लावून आल्या. चॉकलेटचं डेकोरेशन करायला गाईस. हे बघा, जस्ट इंडियन मिडल क्लास फॅमिली थिंग्स. हे बघा, इथे आमचे देव आहेत, सो ह्यांच्यासाठी हे इथं ठेवलेलं आहे आणि ते इथंच असतं. मग तुमचा बर्थडे असू दे काय असू दे तुमचं हे इथंच. आता ह्याला ठेवायचं इथे ठेवतो. काहीच मी आता नवीन बिझनेस चालू करणार आहे. आमच्या घरात प्रिंटर आहे, सो मी आता प्रिंटा मारायला चालू करणार आहे. मी कॉलेजमध्ये घेऊन जातो की ग. तसं पण आमच्या इथे लई महाग येतात, 2-2 रुपये घेतात. मी येतो 1 रुपयाला, मग केवढं हे करू शकतोय. मी निक्कीला पण काय म्हणालतो, आणि वैष्णवीने छान केलं बघा की प्रल्हाद आमच्या अंकलचं नाव आहे त्याचं किल्ला. मी निक्कीला काय म्हणालतो माहिती काय, आमचं 4थ्या मजल्यावर आहे वेगळं, 4थ्या काय 4थ्या मजल्यावर आहे आमचं ग क्लास वगैरे. आणि मग आम्हाला खाली जाणार ते कुरकुरे राहायला. मग निक्कीला मी काय म्हणतो, आपण ते कुरकुरेचं आपण बिझनेस चालू करूया की. 12 रुपये द्यायचं, 2 रुपयाचं वरचं खिशात आपल्या. नाही म्हणत्या. चला अंकल आहे मला केक काय बघ की कवा पण वाट बघायला. आता जर आमचा अंकल आला तर बरं आहे, ना तर मीच केक कापणार आणि मीच खाणार आहे. ज्यानं यायचं या बसा तिकडं. अरे भाई, आमचा अंकल कारखान्यातनं फायनली आलेला आहे. बाप बिचारा वाढदिवसा दिवशी पण आमचा अंकल कारखान्यात होता. कापड काय ते माग बिघडलेला तिकडं होता आमचा अंकल. हे पी. अरे खायचं नाही रे, हवऱ्यावर डेकोरेशन केले आम्ही काय बाबा सगळीजण बाबा आनंदानं करायला लागले वाढदिवस. तुझ्या सगळे फुगून बसायचं. जहागीरदार आमच्या घरातला, जहागीरदार डॉन बिन सगळं. ह्याचा आमचा कुणाचा वाढदिवस आम्ही इथे सेलिब्रेट करत असतो काय. तो जहागीरदार झोपेला असतो रूम मध्ये आणि आम्ही केक किंवा आईस्क्रीम काय आणलं तर नेऊन द्यायचं म्हणा रूम मध्ये. खा बाबा खा म्हणून असला. आणि ह्याच्या वाढदिवसासाठी बघा किती जण बघा जागा. पोरग एक्साइटेड, पोरग झोपत उठवलंय. अहो आई शपथ, खोटं तुम्हाला माहिती आहे माझ्या ब्लॉग मध्ये खोटं काय नसते. तो झोपलेला 11 पावणे 10 11 वाजता झोपलेला. तो उठलाय त्या बाबासाठी. जीव बघा बाबावर. रडणं खांतल आता. शोभालाच बघ मेन कॅरेक्टर. अंकल इज इन मेन कॅरेक्टर. हिटलर बसलं नाही त्याच्या. आमच्या अंकलला नाही. काय म्हणलं तुझं नाव काय? पिंटू का टाकता? तुझं नाव काय? पिंटू का टाकता? तुझं नाव काय सांग मला. प्रल्हाद. आमच्या अंकलला स्वतःच्या नावाचं प्रोनाउन्सिएशन पण नीट करता येत नाही. प्रल्हाद नाव आहे, प्रल्हाद म्हणतोय.
प्रल्हाद आणि त्याला आम्ही पिंटू म्हणतोय आणि मी त्याला हिटलर म्हणतोय. हिटलर. अरे तुझ्यासाठी कमेंट आलती तुमचा अंकल किती साधा भोळा दिसतोय. मला काय समजत डोक्यात मुंग्या आल्या माझ्या. हा चला चालू करा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अंकल हिटलर. शुभा जरा चिडकी. शुभम कसं करते माहिती काय चिडतोय तर झोपते मग त्याच्या वाटणीचं काही कामाला खायला मिळते. शुभम त्याला जरा खिजवा चिडते आणि जाते. हवऱ्या थंडा कशाला खायला जा की रे. काय तुमचा फोनच चाललाय. अगं हे महत्वाचं आहे. इट्स कॅप्चर मुवमेंट. वाढदिवस शुभेच्छा. शुभेच्छा अंकल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे तुला कितवा लागला वाढदिवस. हे धर ना प्लीज. काय लेकाची काळजी. अगं चान्स परत येत नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 39 40 42 आणि हे लास्ट गाइस. ए गप मार. अगं बघ की. ओके ही शेवट थांब. गप के ग. केक कसा मारला नाही मी. लगायला मारला नाही मी. अंकल तयार राहा. या अंकलचा वाढदिवस आम्ही रोज सेलिब्रेट करणार आहे गाईज. थँक्यू. आय एम एन्जॉयड. सॉरी. बारक्या पप्पाने तुम्हाला आणलाय ग. रंगीबिरंगी केक आणले. हे आणलंय मेन तर. हो 9 जणांना. हे घ्या फोटो काढा. इथे पोस्टर लावा. अरे हातात की हातात फोटो चेष्टा करायला लागले का फोटो. अजून राहिले ना. हे घ्या दुसरं. ह्यामध्ये खूप वेगळे कलर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे घे. तू पण हे अजून हे राहिले की ये देखो ये क्या करू. हे घे की पहिला हे बघ सगळं आवडे. ओके अजून एक खायचा आणलाय. हवरच आता मी बाप जमा मला केक मिळाला नाही. किती आहे 9 आहे तर एक एक्स्ट्रा नाही हवरे आपण दोघी खाल्लो असतो. बघा गाईज तुम्हाला खरं सांगतो आमचा अंकल आहे डाएटवर त्यामुळे त्याला मिळणार नाही. वास घे. चला जावा. ए बाय द वे तू पण डाएटवर. ए मी नाही मी पूर्ण चेष्टा करते. ए डाएट रेसिपी करते पण डाएट. फोनला लागले की राग वाटतं काय. आमच्या ही कॅडबरी कशी खाते सांगा. खलबरी चेष्टाने खाते आमच्या ही कॅडबरी. काय नाही हे बात काय व्हिडिओ. ये मैंने बाई आमच्या आंटीच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे आणि तिलाच आम्ही कॅमेरामॅन केले. मी पप्पा बरोबर गेलतो यायला. बघ तिने हे काढ करा. आई शपथ काय झालं काढ सांगतो. मी आणि पप्पा मी मोठा पप्पा आणि मम्मी ज्या दुकानात गेलतो तिथं ह्याला पण घेऊन गेलोय. बघा वाढदिवस झाल्यावर आमच्या घरात असताना आमच्या असताना हे बी आणले आम्ही. अरे विजलं ते एवढं मोठं झाले. जा भांडी घात जाता. चहा मेंबर निक्कीने आम्हाला चहाची एवढी सवय लावली आता आम्ही आणि परत चहा प्यायला. हो मी नवीन ड्रेस वेअर केला. आता आम्ही चालू चहा प्यायला परत जायच. आमचं हेच रुटीन झालं आता. सकाळी चहा प्यायल्याशिवाय मला गमत नाही. माझं नाव खराब करू नकोस सगळीकडं. पण माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे निक्कीला जास्त चहा आवडते. बरोबर आहे की पण मी तुला फोर्स करत नाहीये की तू चहा कायम करते. मला कायम करते. हा बघा सगळेजण कोण कोण आणले तुम्हाला. निकिता म्हणजे काय झालं निकिता मला आलेलं म्हणली मेगे लई चहा पिवट आलाय. काय ठीक आहे खोटं बोलते नुसतं ब्लॉग मध्ये निव्वळ खोटं. विचार कोण विश्वास ठेवू नका. सगळ्यांना माहितीये. सगळ्यांना माहितीये. कोण खरं बोलते कोण खरं बोलते. बरोबर ओळखतात. खोटं बोलत्या सगळ्यांना माहितीये. ही खोटं बोलत्या. सगळ्यांना माहितीये. चहा आहे का मस्त चहा घे मी घेऊन जा. निक्की चायवाली. निक्की आपण चहाचा बिझनेस टाकूया खरंच.
केवढं हा MBA नाही फार्मसी MBA चहावाला. लोक कसला हरकू येते काय फार्मसी करून MBA करून चहावाला झाल्यात. मग ह्यांच्याकडे चहा प्यायला पाहिजे. म्हणजे ह्यांच्याकडे खूप एक्सपिरियन्स आहे असं लोकांना वाटत नाही. आपल्याकडे येतील चहा प्यायला. गाईस तुम्ही सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तसं आमच्याकडून चहा तर आम्हाला सांगा कमेंट करून. वडापाव झाला तर चहाचं दुकान सगळं सेम सगळं. आणि खरं तर मी आज निक्कीवर चिडलेलो. मी त्याला बोलणार नव्हतो. मी 8 वाजता उठलेलो आणि तिला मी 8 वाजता करेक्ट डॉट 8 वाजता फोन करतोय निक्की 8 वाजता उठ म्हणून काय. आणि मी 8:45 वाजता फोन केलो की तू आज तुझं ये मला जमणार नाही तिकडे यायला म्हणून काय. आणि मला म्हणता मी अजून झोपलोय. मग माणसाला राग आला तर काय राहणार सांगा मला. हे झोपलेली आणि मी माझा 1.5 तास माझा खराब केलाय. मी मग मलापासून मी बी झोपला असतो की सांगा. तरी पण ही माझ्यापेक्षा लेट आला. म्हणजे तुला सांगतो रिझन काय झालं सांगतो की थांब. लेट आल्याचे मतलब रिझन नो रिझन. मला सांगा हिला कोण कोण असं म्हणजे ॲग्री आहात कोण कोण हिला असं मी कानाखाली मारावं मला प्लीज कमेंट करून सांगा. कारण रोजचं आहे हिचं रोजचं आहे रोज. मी कॉलेजला लवकर येणं इम्पॉर्टंट. बुरशी त्या प्रेझेंट निक्कीची ॲबसेंटी लावली आहे मी. ती मोबाईल बघायला म्हणून तिची ॲबसेंटी लावली आहे. आत्ता आमचा आहे नाश्त्याचा ब्रेक. चटणी आणलेलीस विदाऊट चटणी. खाली मसाला भात आहे. अगं विदाऊट वेगळं सपक लावायला. चटणी सांगते भेटे सगळं 10 रुपये बॅग. नुसता वाढलं खायचं. निक्की अभ्यास करायला काहीच. ChatGPT जिंदाबाद. 5 मिनिटाची नाटके असतात आणि 5 मिनिटानंतर ब्लॉग बघा. खरंच आहे. ब्लॉगसाठी तासभर नीट बसू. मी आई मग ते पाठ करायचं आहे ना. हे प्रेझेंटेशनची ती तयारी करायला झाल्यानंतर ते पाठ करून इथं आपल्याला प्रेझेंट करायचं. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. यू शुड हॅव टू प्रॅक्टिस ऑन दिस थिंग्स. लई इंग्लिश बोलायला. या थँक्यू. आय एम MBA स्टुडंट. चला मेजवानी आज मी आणलाय कुर्मा आणि निकिता आणल्या मसाले भात. लग्नाचं जेवण आमच्या इथं आता काढ लवकर. निक्कीचा आम्ही 1 डबा संपवला आहे ऑलरेडी आप्पे खाऊन. शेवगा मसाले कुर्मा आणि चपाती अजूनही का नाही पाहिजे तुम्ही. मला भूक नाही आहे. जीव घे जा. बाय. बर्थडे सेलिब्रेशनची नाही दिला. आणि त्या पैशातच घरात मोबाईल आणला. Happy birthday to you. Happy birthday dear हिटलर. स्टोरेज अंकल का बसायचं नाही म्हणायचं नसते वाढदिवसाला. आता पुरगी बघायचं तुम्हाला. नाकावर एक कुठे. अरे ओ एक काम करा बघा. इथे एक पट्टा इथे एक पट्टा इथे एक पट्टा 3 पट्टा वाडा. दिवाळी बघा आता. झुडिओला आलोय आणि ॲज युजल आमचे पप्पा बिझी आहेत फोनवर आणि अंकलचा बड्डे आणि शॉपिंग आम्ही करावं. माझा आउटफिट सकाळपासून दाखवलं. माझा आउटफिट आहे. आम्ही किड सेक्शन लावले गाईस. आणि शुभमनं माझ्या पप्पांना गंडवलं आहे की इथं बेल्ट मिळतात झुडिओमध्ये आणि त्या बेल्टच्या नावाखाली तो 4 शर्ट घेणार आहे. बारका असा मी नवीन फ्लेवरचा केक आणलेला आहे. काय नावायचं फ्लेवरचं? लोटस बिस्कॉफ. आता फक्त असंच होतं काय ते चॉकलेटचा केक आणि पांढरा चॉकलेटचा केक पायनॅपल केक आणि पायनॅपल काजू कतरी. हार्दिक शुभेच्छा. अवतार बघून इकडे बस. हा बरं नुसता केकचा व्हिडिओ घेऊया. 2च बुक केल्यात. तेच फिरवाले मी. तेच सगळी हावऱ्या करून तेच फिरवतात सगळी पाठ लावलेला या अंकलला केक. पार्लेचं बिस्किट आणलंय. हॅपी बर्थडे